मी खरं म्हणजे दिग्दर्शकाची ऍक्ट्रेस आहे आणि मला दिग्दर्शक आवडला तर मी चित्रपट करते. कारण मला म्हणजे मी प्रशिक्षित ऍक्ट्रेस नाहीये. जे काही मी शिकले ऍक्टिंग बद्दल ते अनुभवातून शिकलेली आहे. तर मला अ, चित्रपट ह्या माध्यमाचा डिरेक्टर हा राजा असतो आणि त्याच्यावर कम्प्लिटली अवलंबून असतो की चित्रपट कसा असणार. तर दिग्दर्शक जर चांगला असेल त्यांच्याबरोबर काम करायची म्हणजे मला ओढ वाटली तर मी भूमिका डेफिनेटली स्वीकारते. हा पहिला माझा निकष असतो. मग दुसरा अर्थात भूमिका कशी आहे, काय पद्धतीची आहे. सो हायवेमध्ये जसं कोणीही म्हणेल की अरे इतके सगळ्या पात्रांमध्ये तू ही कशाला निवडलीस, साधी सरळ तर वाटते यु नो. भूमिकेमध्ये असं काय डिफरंट आहे, त्या प्रक्रियेत फरक आहे. ती प्रक्रिया मला फार इंटरेस्टिंग वाटते. म्हणजे हायवेमध्ये ऍक्च्युली जी माझी प्रक्रिया आहे तीच हायवेची प्रक्रिया असं मी म्हणेन. कारण हायवेमध्ये द डेस्टिनेशन इज नॉट इम्पॉर्टंट, द जर्नी इज इम्पॉर्टंट. तर तसंच मला काम करताना मला तो आनंद मिळाला पाहिजे, मला काहीतरी नवीन शिकायला मिळालं पाहिजे, मग मला ते एक्साइटिंग वाटतं. प्रस्थापित जे काम केलं आहे ते परत परत करण्यात मला तेवढा रस वाटत नाही. सो जाणीवा काय किंवा हायवे काय. जाणीवाचा पण दिग्दर्शक राजेश रणशिंगे, त्याच्याबरोबर मी टेलिव्हिजनमध्ये काम केलं आहे. तो अत्यंत लाडका दिग्दर्शक आहे माझा. त्यांनी ही कल्पना खूप पूर्वीपासून मला सांगितली होती की त्याला करायची इच्छा होती. तेव्हा अरुणा शानबाग इनफॅक्ट हयात होत्या आणि त्यांनी ऐकवली तेव्हाच मला खूप जबरदस्त वाटली. आणि त्यातली माझी भूमिका तर समथिंग की मला जी करायची इच्छाच होती खूप वर्षांपासून, कारण त्याच्यात मी बचाव पक्षाची वकील झाली आहे. तर मला कोर्ट ड्रामाज बघायलाही आवडतात. त्यामुळे मला जेव्हा त्यांनी ऑफर दिली जाणीवाची तेव्हा मला खूप आनंदाची वाटली ती. कारण माझ्यासमोर किशोर कदम होता. किशोर माझा अत्यंत चांगला मित्र आणि अत्यंत चांगला कलाकार. आम्ही इनफॅक्ट हायवे आणि जाणीवामध्ये एकत्र आहोत. सो खूप मजा आली काम करताना किशोर बरोबर. आणि बघाल तुम्ही आता दोन्ही चित्रपट तेव्हा कळेल.